सटाणा आगारकडून खाटू श्याम व गिरनारसाठी थेट बस सेवा सुरू। राज्य परिवहन महामंडळ सटाणा आगर नाशिक विभाग मार्फत बागलाण आणि देवळा तालुक्यातील प्रवाशांसाठी सटाणा ते खाटू श्याम तसेच सटाणा ते गिरनार अशी थेट बस सेवा सुरू करण्यात आली आहे। भाविकांच्या सोयीसाठी ही विशेष बस यात्रा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सटाणा आगरचे व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी दिली। या यात्रेसंदर्भात अधिक माहिती किंवा आरक्षणासाठी सटाणा आगर व्यवस्थापक राजेंद्र अहिरे, वाहतूक निरीक्षक अमोल गांगुर्डे आणि अमोल भामरे यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे। प्रखर न्यूजसाठी किरण अमृतकार, सटाणा। रामकृष्ण हरी। माझ्या बागलाण आणि देवळा तालुक्यातील तमाम नागरिकांना, भाविक भक्तांना राज्य परिवहन सटाणा आगाराच्या वतीनं आपण खाटू श्याम हे जे राजस्थानमधील सीकर येथील जे देवस्थान आहे त्या देवस्थानाला जोडण्यासाठी राज्य परिवहन सटाणा आगार सोबतच देव मामलेदार यशवंतराव महाराजांची जी भूमी आहे सटाणा, या सटाणा नगरीला राजस्थानमधील खाटू श्याम बाबा यांच्या पवित्र स्थानापाशी जोडण्यासाठी सटाणा आगारातून थेट बस सेवा सुरू करण्याचा निर्णय आमचे माननीय प्रादेशिक व्यवस्थापक श्री विजयजी गीते साहेब यासोबतच आमचे माननीय विभाग नियंत्रक श्री क्षीरसागर साहेब, आमचे यंत्र अभियंता श्री पंकज महाजन साहेब आणि आमचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री किरण भोसले साहेब आणि श्रीमती कल्याणी ढगे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनातून आपण ही दर्शन सेवा सुरू करत आहोत। खाटू श्यामजी मंदिर हे लोकांच्या हृदयामध्ये विशेष महत्त्व असलेलं अतिशय जाज्वल्य आणि जागृत देवस्थान राजस्थानमधील सीकरमध्ये आहे। हिंदू पौराणिक कथांमध्ये या स्थानाला विशेष असं महात्म्य सांगितलं गेलं आहे। हे मंदिर अशा ठिकाणी आहे की जिथे प्रचंड ऊर्जा सर्व भाविक भक्तांनी ज्याचा अनुभव घेतला आहे त्या ऊर्जेचा अनुभूती ज्या स्थळावर गेल्यावर येते त्या सीकर येथील खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी जाण्याची संधी आपल्या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना जी उपलब्ध झाली आहे, मी माझ्या राज्य परिवहन सटाणा आगाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा। या दर्शन यात्रेचं जे एकूण भाडं आपण ठेवलेलं आहे ते 5,605 रुपये इतकं ठेवलेलं आहे आणि या खाटू श्याम यात्रेमध्ये जे प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळ आपण बघणार आहोत त्याचा जर साधारण आपण आढावा घेतला तर सर्वात आधी आपण मंदसौर येथील पशुपतीनाथाच्या मंदिराला जाणार आहोत। तेथील दर्शनानंतर आपण मंडपिया येथील सावरिया सेठ यांचंही दर्शन करणार आहोत। त्या दर्शनानंतर आपण चित्तोडगड आणि चित्तोडगड नंतर आपण पुष्कर येथे भगवान ब्रह्मांचं जिथे वास्तव्य आहे, भगवान ब्रह्मांचं जिथे मंदिर आहे त्या पुष्कर या तीर्थस्थळी देखील आपण भेट देणार आहोत। यानंतर ज्या आपल्या भाविक भक्तांची दर्शनाची खऱ्या अर्थानं उत्सुकता सगळ्यांना लागली आहे त्या खाटू श्याम बाबांच्या दर्शनाला आपण जाणार आहोत। त्या दर्शनानंतर आपण उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराला देखील भेट देणार आहोत। या दर्शन यात्रेचा साधारण जो मार्ग आहे तो असा राहील: सटाणा, मालेगाव, धुळे, सेंदवा, धामनोर, रतलाम, मंदसौर, नीमच, निंबाहेटा, सावरिया सेठ, चित्तोडगड, पुष्कर, खाटू श्याम, जयपूर बायपास, शिवदासपुरा, टोक, उनियारा, कोटा, उज्जैन, इंदोर, धुळे, मालेगाव आणि सटाणा असा एकंदरीत आपला सर्व मार्ग असणार आहे। मी माझ्या
देवळा आणि सटाणा तालुक्यातील तमाम भाविकांना पुनश्च एकदा आव्हान करतो की या बस सेवेचा आपण लाभ घ्यावा. नुकत्याच गेल्या 6 महिन्यापूर्वी ज्या नव्यानं 10 लाल पर्या आपल्या सटाणा आगारात दाखल झाल्या आहेत, अतिशय आरामदायी प्रवास ज्या बसेसचा आहे, पुशबॅक सीट्स ज्यांना आहेत, मोबाईल चार्जरची व्यवस्था आहे, अतिशय प्रसन्न असं आतलं सर्व गाडीचं सिटिंग अरेंजमेंट आहे. त्या गाडीतून आपण हा संपूर्ण प्रवास करणार आहोत. तर ह्या दर्शन सेवेचा दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि एक भक्तिभावाचं असं वातावरण आपल्या या दोन्ही तालुक्यातील भाविकांना उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या यात्रेच्या आपल्याला शुभेच्छा देखील देतो.